नमस्कार नमस्कार मित्रांनो. गुड मॉर्निंग सर्वांना. जबरदस्त कसे आहात तुम्ही सर्वजण. बघा मित्रांनो, मी आज खास करून चर्चा करणार आहे डायरेक्ट सेलिंग बिझनेसबद्दल. कारण डायरेक्ट सेलिंग बिझनेसबद्दल खूप सारा लोकांचा गैरसमज आहे मित्रांनो. कारण की माझासुद्धा तोच गैरसमज होता गेल्या 12 वर्षापूर्वी. कारण की मलासुद्धा हेच वाटत होतं की ही इंडस्ट्री गरीब लोकांसाठी नाही, श्रीमंत लोकांसाठी नाही, फक्त ज्यांना काहीच काम नाही अशा लोकांसाठी आहे. चेन, साखळी, जोडाजोडी, स्कीम, पिरॅमिड, टोप्या घालण्याचा बिझनेस हे मलासुद्धा वाटत होतं. आणि गव्हर्मेंटलासुद्धा हे लक्षात आलं नाही मित्रांनो. आणि मार्केटमध्ये गव्हर्मेंटच्या लक्षात न आल्यामुळं लाखो कंपन्यांनी लाखो लोकांना खूप साऱ्या अशाच प्रकारच्या टोप्या स्कीमने बुडवलं. आणि म्हणून जसं म्हणतात ना, रुकावा पाण्यावर ठरावा इंसान. जसं एखादं पाणी असतं, गढूळ झालेलं असतं, 100% ते नितळ होतं, पण मित्रांनो काही काळ द्यावा लागतो. अशाच प्रकारच्या काही कंपन्या होत्या ज्यांनी मार्केटमध्ये खूप घाण काम केलेले आहे. कारण की कुठल्याही प्रकारचे त्यांच्याकडं प्रोडक्ट्स नव्हते, त्यांच्याकडं कोणत्याही प्रकारचं जर बघितलं तर गव्हर्मेंटचा सपोर्ट नव्हता, कसं हा बिझनेस डेव्हलप करायचा याचं नॉलेज नव्हतं. परंतु मित्रांनो, खूप आनंद वाटतो आहे आताच्या काळामध्ये, आजच्या लेवलला ही इंडस्ट्रीला गव्हर्मेंट गाईडलाईन्स आलेली आहे. त्यानंतर खूप सारे प्रोडक्ट्स असे आहेत की जे मार्केटमधून आपण आणतो, पण एक सर्वसामान्य व्यक्ती कधी मोठा होऊ शकत नाही. गरजेचे प्रोडक्ट, लागणारे प्रोडक्ट, FMCG, ॲग्रो केअर, त्याचबरोबर हेल्थ केअर, कॉस्मेटिक, हे सर्व टाईपचे रेंज आपल्यासोबत आहे. आणि आज मित्रांनो, सकाळी गुड मॉर्निंग ते रात्रीपर्यंत गुड नाईट, पण जे की प्रोडक्ट, जी की ॲक्टिव्हिटी रोजची आपण करतो आहे, असे प्रोडक्ट्स आपल्या ह्या कंपन्यांसोबत टाईप झालेले आहे. त्याचबरोबर ह्या कंपन्यांचं काही अस्तित्व नव्हतं, पळून जायचं कारण होतं की त्यांचे स्वतःचे कुठल्याही प्रकारचं एज्युकेशन सिस्टम नव्हतं, त्यांच्या कुठल्याही प्रकारचे प्रोडक्टची रेंज नव्हती, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे सायंटिस्ट नव्हते, त्या कंपन्याला कोणतीही प्रकारची गाईडलाईन्स नव्हती, कायद्याअंतर्गत ते चालत नव्हतं. तिसरी गोष्ट, त्यांना कसं चालवायचं ही तर ते स्कीमनुसार चालवायचे, पॉलिसीनुसार चालवायचे, एकाच 2, 2 4, 4 8 असे चालवायचे. माणूस तुटला तर ती साखळी तुटली, याला साखळी पद्धत म्हणतात. पण त्यांना काय केलं, त्यांना मार्केटचं नॉलेज नव्हतं. मार्केटसारखाच हा आता व्यवसाय आहे, कारण की हा माणसावर, हा टर्नओव्हरवरती व्यवसाय आहे. जेवढा मोठा टर्नओव्हर तेवढा मोठं इन्कम आपल्याला त्याच्यावर रिटेल इन्कम असेल. त्यानंतर 7 ते 8 प्रकारचं जे काही इन्कम हे डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून मिळतं, हे इन्कम आपण घेऊ शकतो मित्रांनो. तर हे आज कुठल्याही प्रकारची चेन, साखळी नाही आहे मित्रांनो. हा एक प्युअर टर्नओव्हर आधारित गव्हर्मेंट अंडरटेकिंग, आताच्या युगाचा, कलियुगाचा, 21 शतकाचा जबरदस्त पॉवरफुल बिझनेस आहे. तर प्रत्येक यूथ आयकॉनला मी सांगेल की तुम्ही जे पण शिक्षण करताय, जे पण नोकरी करताय, जे पण शेती करताय, तर सर्वांसाठी आज ही प्रोडक्ट्स अवेलेबल आहे. शेतकऱ्यांसाठी उत्पन्न कमी खर्च, जास्त उत्पन्न. आज असं म्हणतात, विषमुक्त अन्न, विषमुक्त शेतीची आपल्याला गरज आहे. तर प्रत्येक शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे, हात जोडून आव्हान आहे. पहिले लोक शेणखत टाकून 100-150 वर्ष जगायचे, चांगलं आरोग्य असायचं, कोणत्या प्रकारचा कॅन्सर, अटॅकचा प्रॉब्लेम नव्हता. आज खूप सारे आजार आपल्याला वाढले. त्याचं कारण आहे फक्त ही आधुनिक पद्धतीची केमिकलयुक्त शेती. आज आपण पूर्ण शेती बंजर केली, नापीक करून टाकली मित्रांनो. यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना गरजेचं आहे काळानुसार बदलणं मित्रांनो. त्यानंतर जर बघितलं तर प्रत्येक व्यक्तीला हेल्थची खूप गरज आहे, आरोग्याची खूप गरज आहे. आजच्या काळात तुम्ही बघा, कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जा, आज आपल्या जवळचा कोणाला कॅन्सर नसेल, पण तुम्ही कॅन्सर हॉस्पिटलला जा, त्यावेळेस कळेल तुम्हाला नंबरसुद्धा लागत नाही मित्रांनो. रोज कित्येक लोकांचे ॲक्सिडेंट होत आहे, कित्येक लोकांचे आज अटॅक येत आहे, कित्येक लोकांचं आज जर बघितलं मित्रांनो तर कॅन्सर होत आहे. हे काळानुसार आपल्याला बदलणं गरजेचं आहे. आपल्या हेल्थकडं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की असं म्हणतात, आरोग्य हीच खरी धनसंपदा. म्हणून मी सांगेल, डायरेक्ट सेलिंगमध्ये होतं काय, फर्स्ट आम्ही सांगतो आहे हेल्थ, आरोग्याविषयी. नंतर सांगतो आहे मित्रांनो आम्ही वेल्थविषयी, म्हणजे पैसा आणि टाईम फ्रीडम. ह्या 3 गोष्टी आवर्जून ज्या व्यक्तीला पाहिजे असेल त्यांनीच हा व्यवसाय करायचा आहे मित्रांनो. आज मित्रांनो मला एकच सांगायचं आहे की मार्केटमध्ये आता माझं शिक्षण झालं आहे, DED आहे, BEd आहे, पण हे DED करूनसुद्धा मला शाळेवरती 12 लाख 15 लाखाची ऑफर आहे. तेव्हा मला इन्कम मिळणार, पैसा मिळणार. आणि शिक्षण घेतलं आहे मी, 20-25 वर्ष शिक्षण घेतलं आहे. अर्ध आयुष्य माझं शिक्षणात निघून गेलं आहे. आणि नंतर परत ग्रँटची वाट बघायची, माझ्याच खेळून मी 12 लाख 15 लाख भरायचे. विचार करा मित्रांनो, खूप सारे लोक स्ट्रेसमध्ये आहे, पागल झाले, आत्महत्या करत आहे मित्रांनो. काही दिवसापूर्वीची न्यूज आहे, लोक हातातले मोबाईल ओढून नेत आहे. ह्या भारत देशाला गरज आहे मित्रांनो पैसा कमवण्याची. भारत देशामध्ये प्रत्येक यूथ आयकॉनला बेरोजगार झाला आहे, त्यांना रोजगार देण्याची. आणि एकमेव डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री जी रोजगार देण्याचं काम करते मित्रांनो. आज मार्केटमध्ये हे कुठंच मिळत नाही मित्रांनो. मान, सन्मान, इज्जत, प्रतिष्ठा ती इथून मिळतं आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.